DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। आमदार छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर रेडचा बहाणा। भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्याकडे मागितली खंडणी। बनावट आयकर अधिकाऱ्याला 1 कोटींच्या खंडणी प्रकरणी अटक। माजी मंत्री व विद्यमान आमदार छगन भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्याकडून बनावट आयकर अधिकारी बनून 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 1 ने सापळा रचून अटक केली। आरोपी राहुल दिलीप भुसारे वय 27 राहणार करंजाळी तालुका पेठ यानं भुजबळ यांच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड टाकण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली होती। ही घटना 23 एप्रिल ते 16 मे 2025 दरम्यान घडली। गायकवाड यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेषांतर करत सापळा रचला आणि करंजाळी येथील हॉटेल रिथम व्हॅली इथं आरोपीला रंगेहात अटक केली। त्याच्याकडून मोटरसायकल, मोबाईल, एक बॅग, 500 रुपयांच्या 60 नोटा, बच्चू का बँक या नावाचे नकली चलन आणि रद्दी नोटा असा एकूण 85,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर फकड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार रमेश कोळी, प्रदीप म्हसदे, महेश साळुखे, प्रशांत मरकड, विशाल काठे, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, नाझिम खान पठाण, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, नितीन जगताप, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी तसेच पंचवटी पोलीस स्टेशनकडील पोलीस हवालदार संतोष जाधव यांनी केले। अंबड पोलीस ठाण्यात सदर गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे। मला एक फोन आला, तर मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड त्यांच्याशी ते बोलले। तर त्यांनी सांगितलं काय ते सांगा साहेबांना देतो, तुमचं काम काय ते सांगा। त्याने सांगितलं मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये, बरोबर ना? हो, इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैसे आहेत आणि आम्हाला अशी बातमी आहे की त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे। तर त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर, तर ती वाचवायची असेल मदत करू शकतो तुम्हाला। मग संतोष गायकवाडांना मी साहेबांशी बोलून घेतो। तर म्हणजे असा फोन आहे, म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे? आपण त्या काय तो बडा उदासीन आखाडा, तिथे आपण ते बाबाने बोलून त्या दिवशी मी गेलो होतो काय, आणि काय नाव त्याचे कार्यकर्त्यांचं आपलं ते कैलास गुले यांनी नंतर बघितलं। त्याला तो मला मला वाटलं असेल काय वाटतं त्यांचं ते हे आहे। त्याच्यानंतरच ते फोन त्याची सुरू झाली असं दिसतंय मला। काय आपलं काय तिथे फार्मच नाही आहे, तो फक्त आहे आणि त्याच्या 10-12 वेळा झालं सगळं आणि एकही केस आपल्यावर नाही आहे, ही काहीतरी गडबड आहे। मी सांगितलं तू त्याच्याशी बोलत राहा। परत त्याला फोन येत राहिले। मग आम्ही जे CP कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं असं सारखे फोन येत आहे आणि तुम्हाला सांगतो की मला तुम्ही पैसे द्या, म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो, मग रेट पण पडणार नाही, काही पडणार नाही तुमच्यावर, तुम्हाला पैसे लागते। मग ते म्हणाले ठीक आहे। त्यांनी जे याच्याकडून ते सगळं मागवून घेतलं, काय रेकॉर्डिंग वगैरे यांनी केलं होतं ते सगळं, आणि पुन्हा ते फोन येत राहिले। मग त्याप्रमाणे ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे तयार केली, एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली, आणि 1 कोटी रुपये त्यांनी मागितले। नंतर मग आम्हाला असं कळलं काल ठरलं या दिवसांनी त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं
काय काय कुठे धरमपूर, हे गुजरात बॉर्डर कुठेतरी धरमपूर आहे. मग या लोकांनी एक मोठी टीम तयार केली. त्याच्यामध्ये गुजरातचे नंबर प्लेट तिकडच्या 3 मोटरबाईक्स घेतल्या पोलिसांनी, आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली. ती पैसे घेऊन मग तो बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी गेली. आजूबाजूला ते लोक होते. त्याने तिथे आणखी पुढे तिकडे अमुक ठिकाणी या डावीकडे वळा, असे 2-4 ठिकाणी ते वळवत त्याला ते नेलं. आणि मग शेवटी मग ते त्याला कळलं की आता आपण फार सेफ झालो. आणि मोटरसायकलवर होता तो खरं म्हणजे त्यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता. पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता. आणि तू सांगायचा डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय. ठीक आहे, त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला आणि तो आला. माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ यांच्या फोनवर एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय, तुमच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार आहे. मी इन्कम टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो, तुम्हाला पैसे द्यावे लागतील. असं झाल्यानंतर त्यांनी नंतर फोन कट केला. परत काही दिवसानंतर फोन केला, त्यामध्ये त्यांनी पैशाची डिमांड केली. आणि मग आमदार साहेबांनी सीपी सरांना सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट 1ची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापळा रचला. आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते सुरुवातीला त्याने प्रत्येकी 20 लाख असे टोटल 1,60,00,000 मागितले. परंतु कमी करत करत ते आपण 1 कोटीपर्यंत त्याला आपण तयार केलं. आणि ती अमाऊंट येताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं. त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती, आपल्या 2-3 टीम मोटरसायकलवर होत्या. आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा करून द्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. सर, संशयित आरोपीची नेमकी काय पार्श्वभूमी आहे, काय तपासादरम्यान? तो BSc झालेला आहे, ग्रॅज्युएट, 23 वर्षाचा, करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे. कुठलंही काम नाही, फक्त मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे या हेतूने त्याने हे कृत्य केलेलं आहे. पहिल्यांदा खंडणी कधी मागितली आणि किती दिवस हे सगळं प्रकरण चालू होतं? पहिल्यांदा फोन 23 एप्रिल रोजी आला, त्यानंतर 2 मे रोजी आला. नंतर मग गेल्या 4 दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं. स्वतः भुजबळ साहेबांचं त्या आरोपीचं काही फोनवर संभाषण झालं होतं? नाही, तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या एका PA कडे डायव्हर्ट केलेला होता. संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते. आणि काय त्याचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला कुठल्या ठिकाणी तो छापा मारायचा असं त्यांनी बनाव केलेला होता, नेमकं काय असं नक्की ठिकाण नाही सांगितलं, त्र्यंबकेश्वर येथील सांगितलं. त्र्यंबकेश्वर जवळ तुमचं फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी रेड पडणार आहे सांगितलं. सर, एकटाच आरोपी आहे की अजूनही त्यामध्ये दुसरं कोणी आरोपी नाहीये. हा आरोपी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फोनवरून फोन करत होता. तो स्वतःचा फोन वापरत नव्हता. हॉटेलवर, ट्रक ड्रायव्हर अशा लोकांचे फोनवरून आपल्याला थोडा वेळ लागला. आपली टीम धरमपूरला देखील गेली होती गुजरातमध्ये, तिथे कशासाठी टीम गेली होती, तिथे नेमकं काय घडलं? आपल्याला ते पैसे देताना त्याला पकडायचं होतं, त्यासाठी आपली टीम गेली. पण त्यांनी पहिलं लोकेशन धरमपूर सांगितलं होतं. धरमपूर सांगितलं होतं, नंतर त्याला थोडा डाऊट आला, मग त्याने दुसरं लोकेशन सांगितलं एका हॉटेलजवळ हायवेवरच, आणि त्या ठिकाणी त्याला पकडलं. जो खंडणी मागणारा व्यक्ती होता त्याचं आणि भुजबळ साहेबांचं देखील बोलणं झालं होतं फोनवर, त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला होता असंही कळत आहे. त्याबाबत काही नाही, आरोपीचं भुजबळ साहेबांबरोबर बोलणं झालेलं नाहीये, कारण फोन तो नंबर त्यांनी त्यांच्या एका PA कडे डायव्हर्ट केल्यामुळे
साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. तर जो आरोपी आहे त्यांनी आधी पण असे काही कृत्य केले होते का? असे काही नाही, आरोपीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाहीये आणि कुठलं यापूर्वी त्याने काय केलं आहे ते आता तपासाचा भाग पुढे तपासात निष्पन्न होईल. वगैरे फोडून दिले ते आणि याचं काही कनेक्शन आहे? नाशिक शहर गुन्हे शाखा नाही, ते अजून तरी तसं काही निष्पन्न झालेलं नाही.